नमस्कार. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पनीर व्हेज बिर्याणी. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. मग पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपण ही पनीर व्हेज बिर्याणी, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात. झटपट पनीर व्हेज बिर्याणी. गॅसवरती कढई ठेवा, त्यामध्ये तेल घाला. तेल आपलं थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे पीस फ्राय करून घ्या. तांबूस कलरचे होईपर्यंत असे आलटून पालटून तेलामध्ये परतून घ्या. आता एका डिशमध्ये काढून घ्या. त्याच कढईमध्ये थोडं तेल घाला. दालचिनी, लवंग, तेजपत्ता, हिरवी मिरची, लसूणच्या 4-5 पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घाला. आलं लसूण पेस्ट घाला. फ्लावर, टमॅटो सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्या. आणखीन तुमच्याकडे काही भाज्या असतील त्याही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट, पनीरचे तुकडे जे आपण तेलावरती फ्राय केलेले आहेत ते घाला. सर्व घातल्यानंतर मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम बारीकच ठेवा. व्यवस्थित अशा तेलावरती भाज्या परतून झाल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा. पहा, हा तांदूळ असा मोकळा झालेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला. तळलेला कांदा घालायचा आणि सर्व मिक्स करून घ्या. झटपट होणारी रेसिपी पनीर व्हेज बिर्याणी आज मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्व मिक्स झाल्यानंतर तांदूळ आपला छान तेलामध्ये भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जेवढा आपला तांदूळ असतो त्याच्या डबल ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवा. अगदी लगेचच आपली बिर्याणी तयार होईल. तर इथे पहा तुम्ही, एक 5 मिनिटातच आपली बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त चवीची अशी व्हेज बिर्याणी मी तुम्हाला दाखवली आहे. तर इथे परत आता सर्व मी बिर्याणी हलवून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यावरती छान असा तळलेला वरून कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर 1 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटानंतर पहा, छान आपली आणखीनच बिर्याणी दिसत आहे. आता डिशमध्ये सर्व करूया. पनीर व्हेज बिर्याणी. खमंग वास सुटलेला आहे आपल्या व्हेज बिर्याणीचा. मग कशी वाटली व्हेज बिर्याणी रेसिपी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.